भूक तर लागल्या, भाजी आवडीची नाही, चवीचं पण खायचं आहे. तवा काय करायचं तुम्हाला सांगतो. चला, कोण इकडं तिकडं आहे का बघून हळूच स्वयंपाक खोलीत जायचं आणि एक भाकरी घ्यायची. मग थाटलीत एक वाटका घ्यायचा आणि त्यात घट्ट असं दही घ्यायचं आणि जरा घेतलं चालते आणि जरासं घेतलं तरी बी चालते. मग त्यात जरा आपली घरगुती पद्धतीने बनवलेली कोल्हापुरी झणझणीत अशी चटणी टाकायची आहे. आणि तुमच्याकडे सोय असेल तर बाहेर अंगणात यायचं, मस्त झाडीत बसून खातोय मी तर. आणि एक सांगायचं राहिलं, मी येताना आणलाय संग संग कांदा. त्याला एका बुकीत फोडा, फक्त चांगल्या ठिकाणी ठेवा. मग भाकरीचा एक तुकडा मोडायचा, तिची दुमताळी करायची आणि दही आणि चटण्याला असं काय एकत्र करायचं, गार 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 फिरवायचं. पाक एक जीव करायचा, जीव गेला नसला पाहिजे फक्त. आणि तोच तुकडा तोंडात घालायचा. हा 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 हा, काय आत्मा थंड झालाय माहिती आहे काय, जबरदस्त लागते, जबरदस्त. ज्यांनी खाल्ले आतापर्यंत त्यांना तर माहित आहे, पण ज्यांनी खाल्लेलं नाही त्यांनी हे नक्की खाऊन बघा. लहान पोरांच्या तुम्ही असं पण खाऊ शकताय, साठून. आणि ही आमची घरगुती चटणी तुम्ही kusakafoods.com वरनं मागवू शकता किंवा खाली व्हॉट्सअप नंबर दिला तिथनं सुद्धा तुम्ही मागवू शकताय. मागवली का?